विद्यार्थी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसाच्या नंतर आपण ऑनलाईन भेटत आहोत. जवळपास पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपण मुख्यच ऑनलाईन घेतलं नाही, फक्त ऑफलाईनमध्ये आपण घेतलेलं होतं. जवळपास आपल्या ग्रुपवरील अनेक विद्यार्थ्यांचे स्कोर चांगल्या पद्धतीचे आहेत. जे ग्रुप आपण पेड स्वरूपात तयार केलेले होते, त्या सर्व PDF मधीलच प्रश्न फॉरेन्सिकचे देखील आलेले होते. कारण आपला जास्तीत जास्त भर हा फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनवर होता. कारण की 2021 मध्ये असे काही प्रश्न किंवा आयोगाचा पॅटर्न एवढा चेंजेस झालेला होता, की त्यानंतर अनेक अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेले होते फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनमध्ये. म्हणून आपण जास्तीत जास्त फोकस फॉरेन्सिककडे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे मुख्य परीक्षा पण झाली. आता कट ऑफ पण काही दिवसामध्ये येऊन जाईल. आन्सर की पण आलेली आहे पहिली. मग आता इथून पुढची स्ट्रॅटेजी जे नवीन विद्यार्थी आहेत आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी कशा स्वरूपात अभ्यास करावा म्हणून किंवा अभ्यासाशी कनेक्ट कशा स्वरूपात राहावं, यासाठी आपण पूर्वची बॅच सुरू केलेली आहे. आपल्या बॅचची फीस काही अशी काही नाही विशेष. जवळपास 7 ते 8, 9 विषय आहेत आणि फक्त ₹1000 म्हणजे ₹999 आपण त्यामध्ये आपण आकारलेले आहेत. त्यामुळं अनेक विद्यार्थी देखील जॉइन झालेले आहेत. या बॅचेसमुळे काय होईल, तर तुम्हाला एक अभ्यासाशी तुम्ही कनेक्ट राहाल. कोणीतरी आपल्याला विचारणार आहे, या उद्देशाने तुम्ही अभ्यास कराल किंवा येणारी परीक्षा कधी येईल आणखी तर काही अपडेट नाही. अपडेट्स सध्या तरी नाही, पण 2023ची जी काही जाहिरात होती, खूप लांबलेली आहे किंवा मॅटचा जो काही निर्णय आला किंवा मॅटच्या प्रोसेसमध्ये जी काही केस अडकलेली होती, त्यामुळे अनेक दिवस आपले त्यामध्ये गेले. म्हणून आता नवीन जाहिरातीसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण सर्वजण मिळून नक्की या नवीन येणाऱ्या जाहिरातीसाठी तुमच्यासाठी सर्व सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा पोलीस बांधवासाठी आपल्या नक्की आपण प्रयत्न करणार आहोत. चला, आजचं फक्त डेमो लेक्चर असणार आहे. आज अभ्यासक्रम ओव्हरऑल तुम्हाला काय करायचं आहे, कशा स्वरूपात करायचं आहे, हे बघा. पूर्वचा अभ्यास करत असताना आपला पूर्वचाही ग्रुप होता. जवळपास 800 ते 900 विद्यार्थी होते त्यामध्ये. पेड ग्रुप होता आणि लाईव्ह लेक्चर्स पण आपण घेतले होते. जवळपास जवळपास 550 प्लस विद्यार्थी, 40 प्लस होते बघा. पूर्व पूर्व परीक्षेचे माझ्याकडे नावासह लिस्ट देखील आहे. कोण पूर्व परीक्षा क्वालिफाईड झालं. असंही यावर्षी जागा खूप चांगल्या होत्या. त्यामुळं पूर्व परीक्षा पास व्हायला त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही. अनेकांनी 45 प्लस मेरिट म्हणलं, 45 प्लस मेरिट म्हणलं. पण मेरिटची संख्या जर बघितली तर 36.50 वर पूर्वचं मेरिट आलं. मग या मेरिटमध्ये आपल्याला बसायचं आहे किंवा अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी की यावर्षी पूर्व परीक्षा क्वालिफाईड झाली, परंतु त्यांना मुख्यचं तेवढं काही जमलं नाही किंवा अनुभव कमी असल्यामुळे कोणते प्रश्न घ्यायचे, कोणते सोडून द्यायचे, कशा स्वरूपातून तुम्ही कशा स्वरूपात टेस्ट सिरीज सोडवायच्या, यामुळं अनेक विद्यार्थ्यांना कमी मार्क आले. असे पण काही विद्यार्थी आहेत की बुवा पूर्व परीक्षा आपली निघते पण मुख्यमध्ये अडकतो. पण असं नाही. 2020 नंतर आयोगाचा संपूर्ण सिलेबसमध्ये चेंजेस झाले. आधीचे प्रश्न कसे होते, रिपीटेड असायचे. पण 2021 नंतर प्रश्नांचं स्वरूप बघा, पूर्व असेल, मुख्य असेल. पूर्व परीक्षा तर आयोग अभ्यासक्रमाच्या बाहेरले देखील प्रश्न टाकताना दिसून येत आहे. कारण पूर्व परीक्षेचा निश्चित असा अभ्यासक्रम नाही. ज्या पद्धतीने मुख्य परीक्षेचा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, की इकडे IPC तर यामधील हे कलम किंवा मग CRPC तर सेपरेट कलम ज्या पद्धतीने दिला आहे किंवा जेवढे काही इतर कायदे आहेत, फॉरेन्सिक आहेत, त्यांचा पॉईंट वाईज अभ्यासक्रम आपल्याकडे आहे. पण पूर्व परीक्षेचा आहे का, इतिहासमधला असेल, भूगोलमधला असेल किंवा राज्यघटनामधला असेल, चालू घडामोडी, याचा असा ॲक्च्युअल अभ्यासक्रम नाही. यावरून आपल्याला अंदाज येतो की पूर्व परीक्षा अवघड आहे मुख्यपेक्षा. पण यावर्षीचं मेरिट कमी लागल्यामुळं आणि इंग्रजीसारखे बघा, मराठी आणि इंग्रजीसारखे 2 भाषा विषय आहेत तुमच्याकडे. त्यामुळे तुम्ही फायद्यामध्ये राहाल. या ठिकाणीच मेरिट ठरतं. मराठी इंग्रजीच 50 मार्काला आहे. हे 2 विषय चांगले जर केले तर तुम्ही सहज मेरिटमध्ये क्वालिफाय होऊ शकता. मग पूर्व परीक्षेचा संदर्भात जर बघायचं झालं, आजचं हे लेक्चर त्याच बाबत आहे की पुस्तकं काय करावीत. हे बघा, तुम्ही बॅचला आलात म्हणजे मी जेवढं सांगेल तेवढंच करायचं. पूर्व परीक्षेला जास्त डोकं लावायची गरज नाही.
ज्याला डोकं लावायची गरज नाही म्हणजे काय? तर मी तुम्हाला सर्व काही प्रोव्हाईड करणार आहे किंवा देणार पण आहे. एक लक्षात घ्या, मराठी चांगलं करायचं. मराठीमध्ये आउट ऑफ येतील का? नाही येणार. मराठीमध्ये 2 ते 3 मार्क कमी येतात. आउट ऑफ येणं म्हणजे शब्दसंग्रह, मराठी व्याकरणच नाही, यामध्ये शब्दसाठा खूप महत्त्वाचा आहे. जवळपास अर्धा पेपर यावरच तुम्हाला दिसतो. जवळपास 7 ते 8, 9 ते 10 प्रश्न शब्दसंग्रहामध्ये. मग त्यामध्ये म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल किंवा असे अनेक बाबी आहेत किंवा समान शब्द असतील. तर यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा फक्त ग्रामरवर पेपर असत नाही, तर व्होकॅब्युलरी आणि मराठी शब्दसंग्रह यावर खूप जास्त भर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असतो, हे लक्षात घ्या. ही जनरल म्हणजे काय, आधीचा जो काही पॅटर्न होता 2016च्या खालचा, तो खूप वेगळा होता. हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला पास व्हायचं आहे. तळ्यात-मळ्यात नको आहे. म्हणजे कसं, माझं होईल की नाही, माझं होईल की नाही. कारण की जे विद्यार्थी 35च्या जवळपास होते, त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण त्यांनी शेवटी अभ्यास सुरू केलेला होता. त्यामुळे आपल्याला पूर्वला चांगल्या पद्धतीने मार्क 50+ मार्क आपल्याला पाहिजेत. आपण कन्फर्मली पूर्व पास होऊ आणि डायरेक्टली मुख्यचा या या वादात न पडता, म्हणजे म्हणजे माझं होईल की नाही या वादात न पडता आपण डायरेक्टली मुख्याला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळं जर आत्तापासून अभ्यास केला तर हे एवढे मार्क येणं काहीही अवघड नाही. गेल्या वेळेस 72 मार्काचा पहिला होता आमच्या बॅचमध्ये पूर्व परीक्षेसाठी, आणि तोच विद्यार्थी आता मुख्य परीक्षेमध्ये 268 268 प्लस आहे. एक विद्यार्थी आहे. त्यानंतर 272 प्लस 2 आहेत. असे 2 ते 4 बोटावर मोजणे इतके विद्यार्थी ज्यांना हायर मार्क आहेत. मग बाकीचे 245 ते 255 मध्ये खूप सारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. मग पूर्व परीक्षेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, आता हे सर्वांना माहिती आहे किंवा पूर्व परीक्षेमध्ये जवळपास पूर्व परीक्षा 100 गुणाची असते. मग 100 गुणामध्ये मग कोणकोणते विषय असतात ते आपण सर्व काही पाहणार आहोत. 100 गुणाची पूर्व परीक्षा असते. एकच पेपर असतो. मग त्यामध्ये मराठी जे आहे 25 मार्काला असतं. इंग्रजी आहे ते पण 25 मार्काला असतं. आणि इंग्रजी आणि मराठी हे असे दोन्ही विषय मिळून 50 मार्काला असतात. मग हे 2 विषय मिळून 25-25 प्रश्न आणि दोघांची मिळून किती 50 गुण आणि 50 प्रश्न MCQ स्वरूपामध्ये असतात. आता एक लक्षात घ्या, आता ह्यासाठी काय तुम्ही यासाठी बुक कोणते करणार, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी काय सांगतोय बघा, आता हे सर्वांना महाराष्ट्रातलं मराठीसाठी म्हणलं तर मोरा वाळंबे, अख्खा महाराष्ट्र तेच करते. पण वाळंबे सरांचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीचे पुस्तक आदी करण्यापेक्षा, कारण तुम्ही आता ड्युटीवर आहेत, पोलीस आहेत, म्हणजे मराठी चांगल्या पद्धतीनं यापूर्वीही तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कॉमन सेन्स त्यामधला असणारच. सेन्स थोडाफार तरी असणारच, कारण तुम्ही ऑलरेडी स्पर्धा परीक्षा देऊनच पोलीस या पदावर आहेत. म्हणजे मग मराठीमध्ये करत असताना आयोगाचे प्रश्न करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा मी काय म्हणतोय, आयोगाचे प्रश्न म्हणजे हे पुस्तक करण्याआधी काय करायचं, आयोगाचे प्रश्न मग कुठून करायचे, आयोगाच्या वेबसाईटवर जायचे किंवा मी सर्व काही प्रोव्हाइड आपल्या पूर्वच्या ग्रुपला केलेलंच आहे. आयोगाचे प्रश्न 2017 ते 2023 मुख्यचे, मग ते राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल ASO, हे सगळे प्रश्न गोळा करायचे, कंपाईल करायचे आणि त्याच प्रश्नांवर परत रिव्हिजन करायचं. मी का असं सांगतोय तुम्हाला सांगतो. त्याचं कारण जे आहे, तुम्हाला जे मराठीला 25 मार्क जे दिसत आहेत, त्यापैकी तुम्हाला 22 ते 23 मार्क तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला एवढे मार्क पडतील. आउट ऑफ नाहीत पडणार. मी आत्ताही सांगतो. एखादा दुसरा विद्यार्थी असेल मराठीमध्ये आउट ऑफ मारणारा किंवा मग कारण की शब्दसंग्रह वगैरे ना साठा खूप जास्त आहे. 25 पडलं तर चांगलीच गोष्ट आहे. नाही अशातला भाग नाही. मग इंग्रजी काय करायचं? सर्वांचा जागतिक प्रश्न म्हणजे इंग्रजी काय करायचं? इंग्रजीसाठी खूप महत्त्वपूर्ण काही बाबी आहेत, त्या मी तुम्हाला लेक्चरमध्ये घेणार आहे. म्हणजे काय? याचं देखील असंच आहे. इंग्रजी ग्रामरवर सर्व काही प्रश्न असत नाहीत. 8 ते 10 तुम्ही चेक करून घ्या. 8 ते 10 प्रश्न जवळपास व्होकॅब्युलरीवर असतात. मी तुम्हाला आता नंतर हे आजचं डेमो लेक्चर झालं की उद्यापासून तुम्हाला ज्यावेळेस मी लेक्चरमध्ये शिकवण्यासाठी घेईन, आधी 23चाच पेपर तुम्हाला विश्लेषण करून सांगेन. म्हणजे
10 प्रश्न कुठे आहेत हो? होक्याबवर आहेत. होक्याबवर किंवा शब्दसंग्रहावर आहेत. हे लक्षात घ्या. आणि मग बाकीचे जे काही 10 ते 15 किंवा 7 ते 8 प्रश्न अशा स्वरूपाची मग ग्रामरवर, एक टेन्सवर असतो, एक सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंटवर असतो. अशा वेगवेगळ्या टॉपिकवर एक प्रश्न व्हॉईसवर असतो. त्यानंतर इंग्रजीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा बघा, हे दोन्ही भाषा विषय आहेत आणि या प्रश्नांचं रिपिटेशन खूप जास्त असतं. कारण संकल्पना एकच आहेत मराठीमध्ये. मला सांगा, मराठीमध्ये नाम म्हणल्यानंतर नामावरले जेवढे काही प्रश्न पडले तुम्ही केले तर तुमचा काय होईल, टॉपिक चांगला होईल आणि तोच आयोग जर त्याच लेवलनं प्रश्न विचारला तुम्हाला येऊन जाईल. सर्वनाम कॉमनली सर्वनाम असेल, विशेषण असेल, यामधले जे काही प्रश्न आहेत आयोगानं आधी विचारलेले ते जर तुम्ही केले, नंतर तुम्ही पुस्तकासोबत जर त्याचं विश्लेषण केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल की आयोगाचा पॅटर्न काय. इंग्रजीमध्येही तेच आहे. नाऊन्सवर प्रश्न असतात का? 1-2 प्रश्न असतात. त्यानंतर त्यानंतर व्हॉईस आहे, टेन्स आहे, यावर देखील प्रश्न असतात. डायरेक्ट, इनडायरेक्ट आहे. पण या सर्व गोष्टी करण्यापूर्वी आधी कन्सेप्ट जर तुमच्या थोड्याफार जर नसतील तर 1 ते 2 वेळा इंग्रजीचं बाळासाहेब शिंदे सरांचं चांगलं पुस्तक आहे ते करा किंवा मग माझ्या नोट्स आहेत, मी पण तुम्हाला ते बॅचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्याबाहेर काहीच करायचं नाही. आणि आयोगाचे 2017 ते 23च्या सर्व मुख्य परीक्षेचे राज्यसेवा मुख्य, कंबाईन PSI मुख्य, STI मुख्य, ASO, डिपार्टमेंटल ASO, डिपार्टमेंटल एक्साईज, या सर्व परीक्षेला जेवढे काही इंग्रजीचे प्रश्न आलेले आहेत त्यांचा सराव हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा सराव, बाकी पुस्तकं वाचत राहू नका. नुसते आयोगात काय विचारते त्या दृष्टिकोनातून पहा. तुम्हाला हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही किती पुस्तकाचा अभ्यास करता, पुस्तकावर किती घासता, हे हे महत्त्वाचं आहे का? मान्य आहे मला, हे महत्त्वाचं आहे थोडंफार, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आयोगाचे प्रश्न. गेल्या वर्षीचं पण सांगतो, ज्यावेळी 2023ची जाहिरात आली, मी ज्यांना ज्यांना सांगितलं या पद्धतीनं करायचं, ज्यांनी ते ऐकलं त्यांचे स्कोअर 40च्या पुढे, 50च्या पुढे होते. ज्यांनी ते ऐकून दुर्लक्ष केलं आज ते पूर्व देखील पात्र नाहीत. कारण या ज्या गोष्टी आहेत त्या माणूस अनुभवातून शिकत असतो. त्यामुळे माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, मी जे काही सांगत आहे त्या प्रत्येक गोष्टी मग आता मी तुम्हाला काय सांगितलं, मराठी आणि इंग्रजी काय करायचं, या दोघांसाठी आयोगाचे प्रश्न आधी करायचे. म्हणजे इंग्रजीसाठी तुमचं जर इंग्रजी काहीच माहीत नसेल तर 1-2 पुस्तकं म्हणजे बाळासाहेब शिंदे आणि माझ्या नोट्स ओके, किंवा गणेश कड सरांच्या पण नोट्स एकदम भारी आहे. सध्या काळामध्ये त्या काळाला धरून आहेत आयोग कशा पद्धतीने विचारतं. आणि आणि होकॅब्युलरी मी मागले प्रश्न का करा म्हणतोय, कारण होकॅब्युलरी खूप रिपिटेशन होत असते. होकॅब्युलरीचे अनेक प्रश्न आहेत इंग्रजीमध्ये, जे जशास तसे पर्यायासह आयोग रिपीटमध्ये टाकत असतं. मग आपण ते जर नाही केले आणि ज्या विद्यार्थ्यांनी आधी केलेले आहेत त्यांना त्यामध्ये आउट ऑफ मार्क पडतात आणि आपल्याला पडत नाहीत. त्यामुळं आपण मेरिटच्या बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे तुम्हाला एक कळालं मोरा वाळंबे सरांचं आणि इथं बाळासाहेब शिंदे किंवा गणेश कड सरांच्या नोट्स. त्यामुळं पण हे करत असताना आधी काय करायचे, तो आयोगाचे प्रश्न कधीपासून कधीपर्यंतचे, 2017 पासून का नंतरच्या काळात पॅटर्न बदललेला आहे. 17 ते 23 नंतरचे प्रश्न आपल्याला मुख्यचे राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, जेवढ्या काही परीक्षा आयोगामार्फत होतात त्यांना सगळे काही मराठी इंग्रजीला पडलेले प्रश्न त्यांचा सराव करून घ्यायचा. त्याशिवाय निकाल येणार नाही. मी आत्ताही सांगतो, फक्त पुस्तके वाचून निकाल येत नाही. प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत. जरी आला तरी कटाकटी येईल पुस्तके पाहून. त्यामुळं हायेस्ट मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत तर तुम्हाला जास्तीत जास्त आयोगाच्या प्रश्नपत्रिकांवर भर द्यावा लागेल. जर तुमच्याकडून नाही झालं तर मी तर ते करणारच आहे बॅचमध्ये. प्रत्येक प्रश्न माझा आयोगावर आधारित असेल. प्रत्येक टॉपिक घेतलं, समजा आज नाऊन टॉपिक घेतलं किंवा टेन्स टॉपिक घेतलं तर मी या टॉपिकवरले आयोगाचे आलेले सगळे प्रश्न तुमच्याकडून क्लासमध्ये सोडून घेणार आहे. मराठीमध्ये विशेषण हे टॉपिक घेतलं तर त्या विशेषण टॉपिकवर आलेले सर्व काही प्रश्न तुम्हाला त्याच ठिकाणी सोडून घेणार आहे. किंवा इतिहासमध्ये 1857चा उठाव यावर जेवढे काही प्रश्न आले त्याच वेळेस क्लासमध्येच मी तुमच्याकडून प्रश्नाचं विश्लेषण आणि प्रश्न कशा स्वरूपातून आला हे तुमच्याकडून करून घेणार आहे. आता हे झालं 2 विषयाचं. चला पुढचे विषय बघूया. मी मग पण सांगितलं आहे की बाबा मराठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि पुढे लोकसेवा पब्लिकेशनच्या मराठी आणि इंग्रजी प्रश्नपत्रिका
स जेवढ्या काही आहेत क्वेश्चन सेट त्यांनी काढलेलं आहे चांगल्या पद्धतीने ते घ्या किंवा आयोगाच्या डायरेक्ट झेरॉक्स मारा, कोणतेही करू शकतात. तर हे झालं मराठीबाबत. इंग्रजीचं पण तेच आहे. गणेशकर सरांच्या नोट्स पण छान आहेत. व्होकॅब्युलरी बाळासाहेब शिंदे सरांचं पण चांगलं पुस्तक आहे. कोणतंही एक करू शकता. पण आधी आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहूनच करायचं आहे. आता बघा पुढचा जो काही विषय आहे तुमचा इतिहास. मग तुम्हाला कोणता विषय? महाराष्ट्राचा इतिहास, तसेच भारताचा इतिहास आणि समाजसुधारक हा जो काही कंटेंट आहे तुमचा वेगळा आहे बघा. हे लक्षात घ्या. अभ्यासक्रम पाहून कधीही अभ्यास करत राहा. म्हणजे आपल्याला नेमकं करायचं काय हे आपल्याला समजेल. मग बघा समाजसुधारक हा जो काही कंटेंट आहे ह्यावर जास्त फोकस तुम्हाला आहे म्हणजे डिपार्टमेंटलमध्ये आहे. मग त्यासाठी समाधान महाजन म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक. समाधान महाजन सरांचं एकदम बेस्ट पुस्तक आहे सध्याच्या काळात. म्हणजे सर्व काही त्यामध्ये आहेत. आणि 21,000 नावाचं एक पुस्तक आहे. अनेक विद्यार्थ्यांना ते माहिती पण आहे. त्यामधले सर्व प्रश्न आणि त्याचं विश्लेषण देखील आपण करून घेणार आहोत. आणि तुम्हालाही हेच पुस्तक घ्यायचं आहे GKसाठी. मग त्यामध्ये 11वीचं जुनं एक इतिहासाचं पुस्तक आहे. जवळपास आयोगामध्ये तुमच्या याच पुस्तकातून अनेक प्रश्न तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचं आहे महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका. महाराष्ट्राच्या भूगोलावर जर बघितलं, आधी तुम्हाला 21,000 मधले प्रश्न करायचे आहेत. 21,000 जे काही GKचं पुस्तक आहे लोकसेवाचं, आधी आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत 2011 ते 23च्या. त्या प्रश्नपत्रिकातील भूगोलाचे सर्व प्रश्न बघायचे आहेत आणि एकच पुस्तक सौदी सरांचं पुस्तक. आणि बॅचमध्ये तर मी तुमच्याकडून करून घेणारच आहे. नकाशे वगैरे फिलअप करून घेणारच आहे. त्यामध्ये काही वाद नाही. पुढचं पहा अर्थशास्त्र, रंजन कोळंबे. पण अर्थशास्त्रामध्ये काय आहे आपल्याला? खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या 3 टॉपिक आहेत. आपल्याला जास्त फोकस यावर असणार आहे. आणखी एक गोष्ट, अर्थशास्त्र हा चालू घडामोडीशी संबंधित विषय आहे. त्यामुळं ज्यांचं चालू घडामोडी चांगलं म्हणजे चालू घडामोडीचा चांगला अभ्यास थोडाफार केलेला आहे शेवटच्या महिन्यामध्ये परीक्षेच्या वगैरे, तेवढंच करा. आत्तापासून चालू घडामोडी करत बसू नका. आत्तापासूनचं काहीच गरज नाही. अर्थशास्त्र हा चालू घडामोडीशी संबंधित विषय आहे. त्यामुळं अर्थशास्त्रातील प्रश्न त्यातून पण येतात. खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण हे 21,000 मध्ये तुम्हाला जे प्रश्न सापडतील राज्यसेवा मुख्य, कंबाईन मुख्य, STI मुख्य परीक्षेमध्ये आलेले ते जशास तसे आयोग कॉपी पेस्ट करतं. तसेच 11वीचं एक अर्थशास्त्राचं पुस्तक आहे. त्यामध्ये तुमचा टॉपिक चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण. पुढचं राज्यघटना, रंजन कोळंबे सरांचं खूप चांगलं पुस्तक आहे. तसेच चालू घडामोडी म्हणजे जे काही घडामोडी घडतील चालू घडामोडीमध्ये किंवा घटना दुरुस्तीसारखे टॉपिक आहेत किंवा एखादा कायदा अपडेट केलेला असेल तर त्या संबंधित तुम्हाला अपडेट राहावं लागेल चालू घडामोडीच्या माध्यमातून. रंजन कोळंबेचं एकच पुस्तक करा आणि आयोगाच्या मागील म्हणजे 21,000 मधील सर्व काही प्रश्न तुम्हाला सोडवून काढायचे आहेत. या पद्धतीनं करायचं आहे. वेगळं असं काहीही अभ्यास म्हणजे वेगळं काहीही नाही, हे पण लक्षात घ्या. परराष्ट्र संबंध आहे पुढचा. बघा परराष्ट्र संबंध हा जो काही विषय आहे हा चालू घडामोडीशी संबंधित विषय आहे. परराष्ट्र संबंध, अर्थशास्त्र हे चालू घडामोडीशी संबंधित विषय आहे. पण काही फॅक्च्युअल डाटा पण आहे. उदाहरणार्थ सार्कची स्थापना असेल, सार्क संघटना असेल, आशियन संघटना असेल, ब्रिक्स असेल, ब्रिक असेल, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्यानंतर शांघाय असेल, अशा वेगवेगळ्या संघटना आहेत, आंतरराष्ट्रीय गट आहेत, आर्थिक मंच आहेत. त्यांच्यावर देखील डायरेक्ट आयोग प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळतो. तसेच 2016 मध्ये एक प्रश्न तुमचा रिपीट झालेला आहे लुक ईस्ट पॉलिसीवर. तो 2023लाही परत तोच प्रश्न टाकलेला होता आयोगानं. ते पण आपल्याला माहिती पाहिजे. परराष्ट्र संबंध कसं आहे, जास्तीत जास्त चालू घडामोडी आणि काही थोडाफार फॅक्च्युअल डाटा. मग त्यामध्ये चीन भारत संबंध असतील, चीन पाकिस्तान संबंध असतील, सार्क देशाशी संबंध असतील, आपले जागतिक लेवलवरील कोणासोबत आपले संबंध कसे आहेत, आधीपासून कोणकोणते करार आहेत, नदी सिंधू जल लवाद किंवा सिंधू नदीचा पाणी वाटपाचा करार कोणत्या देशाशी संबंधित आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त पडतात. हे पण लक्षात घ्या. त्यामुळं आतापासून हा परराष्ट्र धोरण चालू घडामोडीशी संबंधित आहे. परिक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय नावाचं एक पेज असतं, परिक्रमामध्येच आहे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. त्याला जर तुम्ही केल्या तर तुमचा एकही मार्क परराष्ट्र धोरणामध्ये जाणार नाही, हे लक्षात घ्या. मग चालू घडामोडीसाठी पुढचं काय, मी तर तेच सांगितलेलं आहे. यशाची परिक्रमा वार्षिकी, यशाची परिक्रमा नावाचं जे काही मासिक आहे ते खूप चांगलं आहे. शेवटच्या काळामध्ये बघा एक 8 ते 10 दिवस उरले होते 23ची परीक्षेला. 8 ते 10 दिवस उरले होते आणि मी 8 ते 10 दिवसाची एक बॅच घेतली होती चालू घडामोडीची.
जवळपास 8 ते 10 महिन्याचं चालू घडामोडी मी या 8 ते 10 दिवसामध्ये घेतलेलं होतं. तर त्यामधून शेवटी मी जे काही घेतलेलं होतं 5 ते 6 मार्क या शेवटच्या लेक्चरमुळे विद्यार्थ्यांचे चालू घडामोडीचे आले होते. चालू घडामोडी आत्ताच करू नका. नंतर जाहिरात आल्यानंतर पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तर हे सर्व काही अशा स्वरूपात तुम्हाला करायचे. म्हणजे काय कन्सेप्ट बघा. कन्सेप्ट आणि प्लस काय करायचे हो फॅक्च्युअल. फॅक्च्युअल मग हे कन्सेप्ट काय कन्सेप्ट मी सांगणार आहे. फॅक्च्युअलचाही सराव मी करून घेणार आहे. आणखी तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी फॅक्च्युअल म्हणलं तर आधी आयोगाचे जे काही 21,000 मधले जी केचे प्रश्न आहेत ते आधी करायचे आणि लोकसेवामध्ये जे काही मराठी इंग्रजीचे प्रश्न आहेत ते आधी करायचे. तुम्ही हे जोपर्यंत करणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला निकाल पूर्व परीक्षेला कमीच मार्क पडतील. कारण आयोगाचे जवळपास 25 ते 30% प्रश्न जे असतात काय होतात रिपीट होत असतात. हे आधी आपल्याला माहिती पाहिजे. आता मी आता एक गोष्ट लक्षात घ्या. टेलिग्रामला मी प्रायव्हेट ग्रुप बनवलेला आहे पूर्व परीक्षेचा. त्यामध्ये पूर्व परीक्षेच्या सर्व लेक्चरच्या लिंक तुम्हाला तिथेच मिळून जातील. दररोज एक लेक्चरची लिंक तुम्हाला मिळून जाईल. असं का करतोय आणि लाईव्ह पण लेक्चर होणार आहेत. लाईव्ह लेक्चर जेव्हा असेल तेव्हा मी तुम्हाला आधीच नोटिफिकेशन सांगेन 1-2 दिवस आधीच. प्रॉब्लेम काय की व्हिडिओ लेक्चर जेवढे म्हणजे एकतर तुम्ही प्रत्येक लाईव्ह अटेंड करू शकत नाहीत. त्यामुळं व्हिडिओ स्वरूपात लेक्चर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर मिळत राहतील आपल्या प्रायव्हेट टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये. मी असं का करतोय म्हणजे आत्ताच मुख्य झालेली आहे आणि मी आता लगेच पूर्वची पण म्हणजे बॅच का बरं टाकलेली आहे. याकडे पण वेगळ्या दृष्टिकोनातून न बघता अभ्यासाशी कनेक्ट राहाल या उद्देशानं मी बॅच टाकलेली आहे. आणि भविष्यामध्ये जागा पडतील का तर जागा पडतील. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 23ची जाहिरात 25पर्यंत वाढ झाली. आणखी कट ऑफ लागायचे राहिले मुख्यचं. अन्यथा ही नवीन पण जाहिरात आली असती आपण प्रयत्न केले असते तर. त्यामुळं ही गोष्ट मनातून काढून टाका की परीक्षा होणार नाही. ते 2016 पासून म्हणतात परीक्षा होणार नाही, परीक्षा होणार नाही. पण दरवेळेस ती एक स्ट्रॅटेजी झालेली आहे. दरवेळेस परीक्षा होते आणि आपणही अनेक विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेत. मी नाही म्हणणार नाही. तसेच प्रयत्न आपल्याला या वर्षीच्या जाहिरातीसाठी देखील करायचे आहेत. एवढं आपली ग्राउंड झालं की आपण जाहिरातीसाठी प्रयत्न करणार आहोत. असेही डिपार्टमेंटल एक्साईजची जाहिरात आलेली आहे. त्यामुळं आपली ही जाहिरात येणाऱ्या कालावधीमध्ये येऊ शकते. तर उद्यापासून म्हणजे 15 जानेवारीपासून आपण एक विषय सुरू करणार आहोत. कोणते विषय सुरू करायचं मला तुम्ही टेलिग्रामला कमेंट करून सांगायची. तर आज याच ठिकाणी थांबणार आहोत की कशा स्वरूपात आपल्याला अभ्यास करायचा आहे, प्लॅनिंग काय असणार आहे, संदर्भ ग्रंथ कशा स्वरूपात आपल्याला यूज करायचे आहेत हे मी तुमच्यासमोर आणलेलं आहे. आता उद्या आणखी एक येणार आहे. आणखी एक व्हिडिओ तुमच्यासमोर येईल. 2023चा जो काही पेपर आहे त्याचं पूर्णतः विश्लेषणात्मक स्वरूपाचा एक व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला मिळून जाईल. तर आपण याच ठिकाणी थांबूया. 15 जानेवारीपासून कोणता विषय सुरू करायचा तुम्ही मला टेलिग्रामला सांगायचं आहे. चला याच ठिकाणी आपण थांबूया.